18 रुपयाचं नशीब घेऊन आलं का नाही ते प्रारब्ध आहे प्रारब्ध आहे प्रारब्ध। याचं कारण सांगू, मागच्या वंशाचं पुण्य आहे, मागच्या पूर्वजांचं पुण्य आहे। ठीक आहे, पाप पुण्य समान समी मग पाविजे कर्मभूमी, पैठणच्या मालकांचं वाक्य। दोन्ही जर समान असेल तर मानवाचा जन्म जास्त झाला असेल स्वर्गाला, कमी झाला असेल नरकाला। आणि मग त्याच्यात कमी अधिकचे अजून पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, पण माणूस होण्यासाठी दोन्ही समान लागते। आणि त्याच्यात कमी अधिक झाला असेल तर मग पशु पक्ष्यांचा वगैरे वगैरे जन्म मिळतो। त्याच्यात काही पुण्याचा साठा असेल तर वंशाच्या पुण्यानं मग ते चांगल्या ठिकाणी जात असते। कुत्र का असं ना, पण वेळेला भाकर टाकणाऱ्याच्या घरात जन्माला यावा याच्याकरता मागच्यांचे आशीर्वाद घेऊन माणसानं जीवन जगत जावं। ज्यांना मागच्याचे आशीर्वाद नाहीत का, 500-500 एकर जमिनीवाले भूमिहीन झाले, आशीर्वाद ठेवून गेले नाही माणसं, आशीर्वाद ठेवून गेले नाही। आशीर्वाद असला पाहिजे माणसांच्या पाठीमागं। गांधारी हुशार आहेत, धात्री नावाच्या स्त्रीचं ऐकलं आणि विदुर काकाच्या घरी आल्या। दुर्योधन नालायक होता, काय कळतं म्हणे विदुर, काकाला काय कळतंय। काकांच्या घरी आल्याच्या नंतर विदुर काका विवेकाचं टोक होते, आवाज दिला, सुशिला जी मालक, वहिनी साहेब आल्यात। काय वाणी होती हो, वहिनी साहेब आल्यात। सुशिलाबाईने लागलीच बसायला, बोऱ्या टाकला, या ताईसाहेब या, मोठी जाऊ येते, या ताईसाहेब बसा। मोठी भाऊजाई या नात्याने काकाने प्रणाम केला, प्रणाम वहिनी साहेब प्रणाम, काय काम आहे काका एक विचारू। गेल्या 15 दिवसापासून दुर्योधन आमच्याकडे सारखे येतात आणि त्यांनी सांगितलं गावाच्या बाहेर बांधलेल्या घरात तुम्ही राहण्याकरता जा, तुझा विसर न व्हावा। तुकोबाराय देवाला मागतात, देवा मला तुझा विसर झाला नाही पाहिजे एवढं देऊन टाक। दोन्ही म्हणजे तुकोबारायचं वाक्य किती प्रमाण आहे ते सुद्धा, तुकोबाराय किती विवेक दृष्टीने मागतात ते सुद्धा, आणि वास्तूसाठी सुद्धा पोषक, या दोन्ही गोष्टी आपल्या कडव्यावर चलावा म्हणजे अभंगाच्या बाजूला न जाता आपलं सगळ्या दोन्ही गोष्टीचं काम व्हावा असं कीर्तन करायचं। त्या घरात राहण्यासाठी मी होकार दिलाय, काय करावं, काकांनी सांगितलं होकार दिला, वहिनी साहेब तुम्ही राहण्यासाठी जा, पण ज्या दिवशी राहण्यासाठी जाताल त्या दिवशी 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही माझ्याकडे या। ठीक आहे काका, निघाल्या तिथून, त्याचे गुप्तचर पाहतच होते। विदुर काकाच्या घरी गुप्तचर आले, विचारलं काका काय म्हणत होत्या, कोणती, काही नाही, कोण्या दिवशी जाऊ, मुहूर्त कोण दिवशी। गुप्तचराने दुर्योधनाला सांगितलं, मुहूर्ताचा कागद दुर्योधनाने आणून ठेवला। तिथं मुहूर्त सांगणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं संजय। संजय किती विवेकी होता सांगू तुम्हाला, घरी बसल्या बसल्या अंध माणसाला टीव्ही दाखवत होता, अंध माणसाला टीव्ही, म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धात किती मेलेत त्याला घरी बसल्या बसल्या कळत होते, आणि नुसते कळत नसून आंधळ्याला सांगत होता। इतका विवेकी व्यक्ती होता तो। व्यास कृपा दीपकु संजय झाला, व्यासांची कृपा होती संजयावर, एवढा मोठा अधिकारी संजय। आणि त्या संजयाने मुहूर्ताचा कागद हातात दिला, जा कोणी अमक्या अमक्या दिवशी राहण्यासाठी जा। दुर्योधनाने तारका खोडल्या, त्याला माहित होतं संजय हा विवेक दृष्टीनं गोड आहे, आणि चांगल्या मुहूर्तावर राहायला गेल्याच्या नंतर पांडवांना जाळण्यासाठी घर बांधलंय, ते पांडव जळणार नाहीत, यानं तारका खोडल्या आणि चुकीच्या तारखा टाकल्या। त्याच्यात एक तारीख अशी चुकीची म्हणून टाकली, पण कर्मनो गहनो गती, पांडवायचं प्रारब्ध गोड होतं। फलित मुहूर्ताचा काल होता, योग आगातुक मुहूर्ताचा काल होता, परिभाषेत स्थित होता, अपरन्न कालाचा दोष मी मध्यकृतीत आलता, आणि अशा परमपावन मुहूर्तावर पांडव त्या दिवशी राहायला गेले। चुकून ती तारीख संजयाच्या हातानं काढण्यात आली नव्हती, आणि 30 तारीख या दुर्योधनानं मुहूर्त दुष्ट आहे म्हणून टाकलं, पण ते मुहूर्त पुढच्यासाठी पोषक ठरलं। वरच्याची कृपा असल्यावर काही ताणत नसते, ताण नसते। लेकरू असं काय कुठं टाकावं म्हणून एका बाईनं कॅरी बॅग मध्ये लेकरू टाकलं आणि रेल्वेत फेकून दिलं, पण त्याचं आयुष्य गोड होतं, चांगल्या माणसाला गवसलं, ते जिथंच होतं जिथंच। ते पोरग आज नायब तहसीलदार आहे। माईनं फेकून दिलेलं पोरग, कॅरी बॅग मध्ये फेकून दिलेलं पोरग रस्त्यानं वाटसरू चाललेल्या शेतकऱ्याला सापडलं, ते शेती लेकरू लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं, त्याचे संगोपन गोड झालं, ते मोठं झालं, आज नायब तहसीलदार आहे। मारायसाठी कोण फेकलं होतं, माईनं, वाचिलं कोणी, पंढरपुरातल्या मालकानं। प्रारब्ध बळ असलं की चिंतात नाही। अहो मुहूर्त चुकीचे काढले, पण त्यांच्यासाठी गोड मुहूर्त निघला आणि गेले। त्या दिवशी राहण्यासाठी चाललेत, राहण्यासाठी जात असताना चौकात आपली लेकरं घेऊन आल्यात।
एका बाजूला घर होतं काकांचं. धर्माला सांगितलं, बाळा आपल्या बाळांना घेऊन इथं थांब, मी काकांना भेटून येते. आतमध्ये गेल्या. काकांना सांगितलं, काका राहण्यासाठी चालले. ठीक आहे वहिनी साहेब. आणि देवघरातली एक प्रतिमा काढली. ती प्रतिमा होती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची. तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याने प्रारब्धाने घर बांधता, पण घरात फोटो कोणते लावावा अजून 2% लोकांच्या आकली नदीला गेल्यात. कुठले फोटो असावं घरात याच्या सुद्धा बऱ्याच लोकांना आकली नाहीत. मी एका चांगल्या घरी फोटो पाहिला मुलाच्या वाढदिवसाचा. तो फोटो दक्षिणेकडे तोंड करून, एकुलता एक मुलगा, वाढदिवसाचा फोटो, गंध अक्षदा लावलेल्या, गळ्यात हार घातलेला आणि दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलेल्या. आपल्याकडे जिवंत माणसाचे हार घातलेले फोटो भिंतीवर लावत नसतात. असा संप्रदायाचा नियम आहे, असा पुराणाचा नियम आहे, असा वेदाचा नियम आहे, असा शास्त्राचा नियम आहे. ज्या घरी बसल्याच्या नंतर आम्हाला चहाबाई करत असताना त्या फोटोकडे पाहिलं, म्हणलं देवा काय इतकं सुंदर घर आहे रे, आणि या घरात इतक्या चिमुकल्या बालकाला नेलस. थोड्या वेळाने त्या फोटोकडे पाहत असताना त्या बाईनं सांगितलं, महाराज हा माझा मुलगा अहमदपूरला आता इंग्लिश स्कूलमध्ये आहे. अरे बापरे म्हणलं, आपण तर आगाऊ सोचलो, मी तर मेलं म्हणून सोचलो होतं. मी म्हणलं बाई हा अहमदपूरला इंग्लिश स्कूलमध्ये? हो. एक विनंती करू का म्हणलं बाई, हार घातल्याला फोटो लावू नका. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे कुठं टाकू? म्हणलं आता कुठं टाकू नको, फक्त सांग काटतोय, लावू नकोस. लावत नाहीत. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. पूर्वजांचे फोटो लावायचे असतील, आजोबा पंजोबाचे, त्याची दक्षिणेकडे दिशा असली पाहिजे. विज्ञानवादी मानत असतील, न मानत असतील, मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. कारण मी सांगतो कोण्या भंगाऱ्याचं ऐकून सांगत नाही, वाचून सांगतोय. आणि ज्यांनी लिहिलंय ते काय गोट्या खेळणारे महाराज नव्हते, पुड्या खाणार नव्हते, गुटके खाणार नव्हते, लोकांचे इचकिनार नव्हते. ते विटेवरच्या मालकाला नितांत प्रेम करणारे अधिकारी लोकांनी पुराण लिहिले ना. ते का आपलं थोडंच विठाला विठाला लोकांचं वाचून सांगतो. उद्या मला कॉलर धरून विचारू शकतो नागरे सर कशात लिहिलेलं आहे. विवेक संपन्न व्यक्ती बरं का. भांगाऱ्या भुंगाऱ्याने विचारले होतं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे फार उत्तर आहेत, पण विवेक संपन्न व्यक्तीला आपण त्याचं उत्तर गोड देऊ शकतो. ते विचारू शकतात. या बा 1000 लोकांनी चांगलं म्हणण्यापेक्षा जाणकार माणसं एकानंच चांगलं म्हणावं, त्याचं नाव कीर्तन असते. विठाला लोक तर लुगडं नेसून नाचणाऱ्यालाही चांगलं म्हणते, त्याचा काय विषय नाही. लोक तर चांडाळ चौकडीतल्या गप्पा सांगणाऱ्याला सुद्धा चांगलं म्हणत असतात, त्याच्यातला काय विषय नाही. म्हणे ही प्रतिमा घेऊन जा, घरात वाघाचं चित्र नसावा. देवी जरी वाघावर बसलेली असेल, पण देवी ज्या वाघावर बसलेली त्या वाघाचं तोंड मिटलेलं असावा, असंच चित्र घरात लावलं पाहिजे. व्याघ्रमुखी शिभयस्थितानां येन दर्पणो प्रतिमा भयस्थित जायतिं घेम वास्तु सर्वस्थितो अनिष्टकाला भय जायन्ति नैवं गांजा कसं लिखितम. हे गांजा वरणारांनी लिहिलेलं नाही, शास्त्र त्याच्या पाठीमागं. काही 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 आवडतं. काय म्हणले, असं दवडणाऱ्या घोड्याचं चित्र असावं, लक्ष्मी घरात पळतच येत असती. सुंबळे आहेस का काय तू? घोड्याचं चित्र लावल्यावर घरात लक्ष्मी येत असती का? कामच. आता उद्या मी आज इथं नसतो आलो तर मग या परिसरात कीर्तन करता आलं असतं का? मला विचारलं असतं का नाही तुम्ही महाराज कसं काय नाही आले? ठीक आहे, हॉस्पिटलला बेडवर आहे, फोटो पाठवला असता, आजारी आमकय तमकय, काही एखादी दुःखद घटना घडली तितकं सांगता येईल. इथलं कीर्तन घ्यावं त्या पलीकडच्या गावात कीर्तन करावं. पुन्हा या भागातले लोक तिथे किती मस्त आले असते आणि 100-200 घोड्याचे फोटो घरात लावले असते. काय फायदा झाला असता त्याच्यावर? असं काय नसते. त्याला कर्तव्य गोड लागते, कर्तव्य गोड. काही काही माणसाचा अंधश्रद्धेव इतका विश्वास, इतका विश्वास, इतका विश्वास. महालक्ष्मीच्या परेडमध्ये ह्या उष्ण देत नाहीत. लक्ष्मी जाती म्हणे त्याच्यात, लक्ष्मी जाती. मग महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये उष्ण दिल्यावर जर लक्ष्मी झाली असती तर मी 12 महिने कीर्तन केलेच नसते. त्या दिवशी मूळ नक्षत्र असते, त्याच्यावर पूजा असती. तितक्या टायमात 2-4 सोयाबीनच्या शेंगा, 2-4 कापसाचे बोंड लोकांची चोरीतच राहिलो असतो ना. त्या सगळ्याची संपत्ती गिरगावकराच्या घरी दखल झाली असती. असं नसतं. हे नालायकपणाचा कळस आहे. विठाला विठाला काही गोष्टी होत नसतात. वागावं लागतं, वागावं लागतं. तुम्हाला सांगू का, वास्तुशांती केल्यावर सुद्धा एक नियम असते गोविंदराव. एक जण म्हणला महाराज 4दा वास्तू केली तरी सुख नाही. म्हणलं तू या वास्तूत मला पूर मग तू सुख भेटन तुला.
10-5 महाराज पुरखाटा खांदून म्हणजे सुख भेटन. त्या वास्तू सुख भेटण्यासाठी तुम्हाला चांगलं वागावं लागेल, तर त्या वास्तू सुख मिळत असते. विठाला विठाला योग असा आला, ती प्रतिमा घेऊन जा. पदराखाली प्रतिमा झाकली. काकानी सासरू नैनानं खाली मान घातली. डोळ्यातून पाण्याचे थेंब टपकत होते. आदराने आपल्या वहिनीला प्रणाम केला आणि सांगितलं, वहिनी साहेब, तुम्हाला दिलेल्या प्रतिमेचा आदर करा. या प्रतिमेचा विसर पडू देऊ नका. तुमच्यावर माती शिपडायची ताकद कोणाची नाही, पण या प्रतिमेचा जर विसर पडला तर तुमची 5 वासरं वाचतील, याच्यात मला सुद्धा शंका आहे. अंतःकरणात धसका घेतला आणि विदुर काका घरी निघून गेले. सांगितलेल्या शब्दात खुणगाट बांधली. आईसाहेब घरी गेल्या. लाक्षागृहात प्रवेश केल्याबरोबर वरच्या हॉलमध्ये कोणाडा होता. त्या कोणाड्यात एक कपडा, याचा विसर पडू देऊ नका रे, आपल्याला या वास्तूत सुख प्राप्त होईल. पहिला दिवस आहे. नित्यनेम आटपला. संध्याकाळची वेळ आहे. अंथरुण टाकले. पांडव झोपल्या गेले. भिंतीला टेकन देऊन त्या मूर्तीकडे बघत कुंती आई साहेब सारखं त्याचं चिंतन करत होत्या. रात्रीच्या 1 वाजता पुरोचन नावाचा व्यक्ती आला. हातात पेटलेली मशाल होती, त्या घराला लावायची होती, पण कुंती आई साहेब जाग्या असल्यामुळे तो निघून गेला. घरात म्हणजे 80% ज्वलनशील पदार्थ होते. 80% लाख त्याच्यात वापरला होता. लाख कशाला होता माहिती? तुम्ही मतदान पेट्या सील करायला ते लाख वापरीत होते ना, गरम करायचा, आणि ते लाख बायकांना माहीत असेल. लाख मोठाले मनी केले होते दबुनी म्हणून सोनार मधात भरितो. मी काय बाई नाही, पण मला असं वाचायचा नाद आहे, त्याच्यामुळे माहिती आहे. विडाला विडाला हे सगळी ज्वलनशील पदार्थ टाकून तयार केलेलं घर होतं. घराला विस्तू लागल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटणार होतं. तितकं ज्वलनशील काहीच नाही. 9 वस्तू एकत्रित टाकलेल्या होत्या. बॉम्ब सारखा भडका त्याचा होणार. 11 सेकंदात अशुभ घराची राख होणार, एवढे पदार्थ त्याच्यात होते. पण बाई जिवंत जागी आहे, बघते आपल्याकडे, म्हणून पुरोचन निघून गेला. बघता बघता 2-3 दिवस निघून गेले. रात्र जागून काढायची. रात्रभर त्याच्याकडे बघायचं. पहाटे ब्राह्मी मुहूर्त झाले की लोक उठायचे. आजूबाजूचे लोक सडा टाकायला उठले की न उठणं, आपल्या कामासाठी मग्न होणं. पण बाईच्या लक्षात आलं, आता मात्र एक ना एक दिवस या महालाला पुरोचन नावाचा व्यक्ती पेटवणार, आपण जळणार, आपली लेकरं जळणार. काकांनी तर सांगितलं, याचा विसर पडू देऊ नका, आपलं काम साधेल. पुरोचन नावाच्या व्यक्तीला दुर्योधनाने आमंत्रित केलं आणि सांगितलं, पुरोचन लक्षात घे, 4 दिवस होऊन गेले, अजून आमची काकी आणि पांडव जळाले नाही. आज जर संध्याकाळच्याला नाही जळाले तर बेटा उद्या सकाळच्याला तुला फुकीन. दुर्योधनानं सांगितलं, मालक मी माझा प्रयत्न करतोय, पण बाई झोपत नाही, मी त्याला करू काय? पण दुर्योधनालाही माहित नव्हतं आणि पुरोचनाला माहित नव्हतं, झोपत नाही त्या ती करती काय. नित्य सारखं त्याचं चिंतन करत होती. तो जावी सरळ व्हावा असं सारखं त्याचं चिंतन करत होती. पण एके दिवशी कुंतीच्या लक्षात आलं, आजची रात्र आपण जागू शकत नाहीत. त्या दिवशी कुंतीनं स्वयंपाक केला, तो पुरणपोळीचा. आपल्या 5 पुत्रांना पुरणपोळ्या वाढल्या. त्याच्यातला एक मुद्दा सांगतो राजू. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, कुंतीनं ज्या दिवशी लाक्षागृहात पुरणपोळीचा नैवेद्य केला, भगवंताच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि 5 लेकराला पुरणपोळी वाढत असताना प्रत्येकाला सारखं तूप वाढलं. धर्माला वाढलं, अर्जुनाला वाढलं, नकुलाला वाढलं, सहदेवाला वाढलं, भीमाला वाढलं. पण फरक सांगतो, भीम, अर्जुन आणि धर्म यांना तुपाच्या वाट्या भरून ठेवल्या आणि बंध्या पोळ्या बाजूला ठेवल्या गरम गरम. पण नकुलाला आणि सहदेवाला स्वतःच्या हातान चुरून पोळ्या वाढल्या, कारण ही मादरीची लेकरं होती, त्यांना चुरून वाढल्या. नकुलाने कुंती मातेनं पोळ्या चुरत असताना डोळ्यानं रडावा, आईला शंका येईल याच्याकरता नकुलाचा आणि सहदेवाचं अंतकरण रडत होतं. आपल्या आईच्या पश्चात आपल्यावर अतूट प्रेम करणारी माय आपल्याला सापडली, ती कुंती आहे. विठ्ठल आवडी प्रेम. आणि कधी लक्षात ठेवा, मी दुपारी सुद्धा सांगितलं,
आपल्या धर्माला बाकीच्या धर्मीयांचे कसल्याही प्रकारची भीती नाही. आपल्या धर्मातले काही जे भडवे आहेत त्यांच्यापासूनच धर्माला कलंक. साखरपुड्यासाठी कुत्रं गेलं, बैलगाडीनं साखरपुडा जात होता आणि कुत्रं गेलं संग. जाऊन कुत्र्यानं पण गेलं. लय नात कुत्र्याला गाड्या संग चालायचा. पाचोडला बाजाराला बैलगाडी चालली की निघलंच कुत्रं शेपूट हालीत. आणि पुढच्या गावातलं कुत्रं दिसलं की मग आखा खाली चलत. इकडं चाक त्या कुत्र्याला आणि इकडं चाक ह्या कुत्र्याला मधात येऊ देत नाही, पुढून बैल येऊ देत नाही. तर ते पुढच्या गावातलं कुत्रं म्हणलं बाहेरीन तू सोय पाहतो. ते म्हणलं आलो असतो पण बैलाला गाडी ओढणं. असे लय कुत्रे म्हणतात मीच गाडी ओढितो, तू उद्या मरण, गाडी चलतीच सुंबळ्या. ते कुत्र साखरपुड्याला गेलं. साखरपुड्याला गेल्याच्या नंतर मालकापाशी शेपूट हलू लागलं. पोरीच्या बापाच्या लक्षात आलं आपल्या युवाचं कुत्र आहे. मग पोरीच्या बापानं टीलचं टोपलं, त्याच्यात लिटरभर दूध, 2 पोळ्या कुस्करल्या. टब्या नाव होतं कुत्र्याचं. त्या टब्यानं 2 चपात्या लिटरभर दूध असं चपकून आणलं. आणि मग पोरीच्या बापाने व्यायला सांगितलं, व्या ही रस्त्यानं चोर मारतेत, आजचा मुक्काम करा, पहाटे 5 वाजता तोंड धुतल्यावर गाड्या काढा. आणि मग त्या कुत्र्याच्या मालकानं सांगितलं, टब्या आम्हाला मुक्काम करायचा, तू जाय बरं वाडा सांभाळायला. आणि मग कुत्रं वापस आलं. कुत्रं वापस आल्यावर दारापुढं गादी गिदी टाकलेली होती. अहो लय कुत्रे नशिबवान आहेत, लय कुत्रे नशिबवान आहेत. आणि बऱ्याच कुत्र्याला पण कळत नाही कुत्रे कुठं बसवा. 55 लाखाची गाडी घेतली एका कुत्र्यानं ते गाडी चालवायला, आणि मालकाच्या सीटवर कुत्रं बसलेलं होतं. म्हणजे बऱ्याच कुत्र्यांना पण कळत नाही कुत्रे कुठं बसवा. 55 लाखाची गाडी घेतली बाप म्हशीच्या कोठ्यात, आणि कुत्रं माल सीटवर बसलेलं. असे काही काही कुत्रे आहेत. उता आलाय त्याचा पण. आणि मग ते कुत्रं तिथं बसलं. तर मग गल्लीतले कुत्रे आले, म्हणले टब्या काय झालं रे? सरे तोडेन त्याचे लोळगे. कुठं गेलता? साखरपुड्याला. अरे माणसं आगाव आहेत म्हणला, तू माणसाच्या कशाला नादी लागू तू, आणि कशाला गेला म्हणला माणसाच्या साखरपुड्याला. मोगड्या वासा म्हणला, माणसानं दुधन पोळी खाऊ घातली. मग इतकं कोण तोडलं? आपल्याच भावकीनं. कुत्र वापस येताना त्याला कोण तोडलं माहितीये का? कुत्रे आहे नाच. धर्माला घातक आपलेच कुत्रे राहतील, यायला सावध करा. करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ह्या पाखंड्याचं खंडन करणं मत. आपल्यात जे काही चुका करणारी लोक हे शोधा, यांना सावध करा. चूक करू नको रे बाबा, चुक आहे, वागणं तुझं चुकीचं आहे, नको करू असं. हे लोक तुझ्या पाया पडतेत रे कीर्तन करा, तू तंबाखू खाऊ नको ना. मस्त भजन म्हणतो, चालू भजनात तंबाखू. घोंगडीला डाग पडे तू या तंबाखून सोंबळ्या. हा तर तू भजन ऐकणाऱ्याला कुठं कुठं डाग पडतील याचा मेळ तरी आहे का? तो कप भरायच्या. गरीब फकीर गेले, अलग ठोकली, भिक्षाम देही मा. तुकोबरायच्या कन्या भांडे घासीत होत्या. आईसाहेब भाकरी करीत होत्या. जिजाबाई, माय ए माय. माय शब्द किती गोडे बघा ना, आहे का नाही? हे आई ग, किती शब्द गोडे. मम्मी, असं पेट्रोल निघल्यावानीच नाही का, आहे का नाही? जसा जाळच निघलाय, जाळच. हो, आपल्याला सवय लागली घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांगणीट. हो, ते इंग्रज गेले तरी अजून त्याचे शब्द आपल्या बोकांडीवर टाळू रगडायत लागलेत. केस ठुले नाही डोक्यावर त्या शब्दाने. आपले शब्द वापरी जा, वापरी जा आपले शब्द. लय ताकद आहे शब्दात आपल्या. माझा मराठाची बोल कौतुके, अमृताती ही पैजा जिंके, आणि आयशा अक्षरे रसिके मिळवीन. हे मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आळंदीतल्या मालकांचं वाक्य राजू हे. बाकीच्या भाषा शिकू नका असं म्हणत नाही, पण घरी बोलत असताना आपल्या बोला ना, बोला ना, आपल्या बोला, आपल्या बोला. काय जिभेला किडे चावतात का आपल्या? आपलं जतन केलं पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे.
मग वाढत असतो धर्म. असो माय, दारात एक बाबा आलेत. आईसाहेब पलिकून होत्या, भाकरी टाकू लागल्या. सगळं पीठ काठ होती तरी चिल्यालं. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. विचारलं, बाई कसे दिसतेत ग ते बाबा? हिरव्या रंगाचं कपडा डोक्याला बांधलेला आहे, हिरवाच कपडा कमरेला गुंडाळलेला आहे, हातामध्ये कटुर आहे, एका हातात चिमटा आणि त्याच हातामध्ये मोराच्या पंखाची पेंडी आहे. बाईसाहेबांनी सांगितलं, बाई त्यांना फकीर बाबा म्हणतात. काय देते बाई? बाई एखादं पानग देऊ का? माय नको ग, पाणी टाकलेली वस्तू फकीराला देऊ नये, कोरडा शिदा द्यायचा आहे. आणि आपल्याकडं कोरडा शिदाच नाही. भांडे घासता घासता अंगाला हात पुसला, हात ओलसर होता. असं वाटलं गरिबीमुळे आई देत नसेल, म्हणून तुकोबरायच्या धर्मपत्नीची तेजस्वी कन्या, तुकोबरायची तेजस्वी कन्या ह्या माऊलीनं पिठाच्या गाडग्यात हात घातला. पिठाच्या गाडग्यात हात घातला तर गाडग्यात काहीच नव्हतं, पण हाताला पीठ चिटकलतं, पांढरं पांढरं कण चिटकले. आणि तुळशी वृंदावनापाशी अनगडशा फकीर उभे होते. जिजाबाई आल्या, फकीर कदरून 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 खाली बसलो. मांडी खाली चिमटा, मांडी खाली मोराच्या पंखाची पेंढी, मांडी घातली, पुढं कटुरं ठुलं आणि तुकाराम महाराजाची वाट पाहत फकीर बसलो होतो. कारण फकीराला पक्क माहितो, जी मथारी बोलती का ती खोटं बोलत नाही. त्या मथारीनं सांगितलं तुकाराम महाराजाच्या घरी तो कटुरं भरून मिळालं. आणि मग चिमुकल्या कन्या आल्या तुकोबरायच्या आणि हात जोडले. फकीर बाबा, आवाज, फकीर बाबा, माझे बाबा घरी नाही आहेत. फकीर बाबा, आमच्या घरी तुम्हाला देण्यासारखं काही नाही. फकीर बाबा, टोपल्यामध्ये 2-4 पानगे आहेत, पण पाणी टाकून केलेली पानगे आहेत. आणि पाणी टाकलेली वस्तू तुम्हाला देत नसतात असं आमच्या आई म्हणतात. फकीर बाबा, फकीर बाबा, माझे बाबा असते तर तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ दिलं नसतं. फकीर बाबा, फकीर बाबा, एवढ्या वेळेस माफ करा, तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काही नाही. फकीर बाबा, खळा खळा डोळ्यातून पाणी आलं आणि हात जोडले. फकीर त्या चिमुकल्या मुलीकडे पाहत होते. काय सात्विकता आहे, काय धर्मशीलता आहे, काय पावित्र्य, काय वाणिज्य शक्ती आहे. चिमुकली कन्या असताना माझ्या भारत देशातली, माझ्या महाराष्ट्राच्या मातीतली माझ्या तुकोबरायची कन्या एका फकीराला हात जोडते सांगते, दादा आमच्याकडं तुम्हाला देण्यासाठी काही नाही, आम्हाला माफ करा. आईनं सांगितलं होतं, बाई फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा असतो आणि हा जर रिकाम्या हातानं गेला तर आपल्याला शाप देईल. म्हणून हात जोडले. फकीर बाबा, आमच्याकडे काहीच नाही, काहीच नाही. नुसतं फकीर बघत होता. आणि हात जोडल्याच्या नंतर हाताच्या खाली फकीर बाबाचं कटोरं होतं. कटोरं होतं फकीर बाबाचं कटोरं. मगरजी हाताला चिटकलेले काही कण त्या कटोऱ्यात पडले. तर फकीराचं कटोरं भरून ओतू गेलं, भरून ओतू गेलं, सांडून गेलं कटोरं, सांडून. त्या फकीरानं सांगितलं, बहनजी आता मैं, बहनजी मैं आता. जी फकीर बाबा या. फकीर बाबा, आम्ही काही देऊ शकत नाही तर आम्हाला आशीर्वाद देऊन जा. आम्ही गरीब माणसं आहेत. फकीर बाबा, आम्हाला आशीर्वाद देऊन जा. जी बहनजी आता मैं. आणि मग फकीर बाबानं बसल्या बसल्या उठल्याच्या नंतर कटोऱ्याला हात लावला तर कटोरं जड झालतं. खाली पाहिलं, इन्शाल्लाह, ला इलाही ला इल्ला रहीमिल्ला बिस्मिल्लाह, इंशाअल्लाह ला इलाही ला इल्ला. आप तुकाराम है? बहन जी, आपका नाम तुकाराम है? चिमुकल्या कन्येनं सांगितलं, फकीर बाबा, तुकाराम महाराज माझे बाबा आहेत.
कटोरं खाली टेकलं, हातात मोराच्या पंखाची पेंडी घेतली आणि तुकोबरायच्या चिमुकल्या मुलीचे पाय फकीर मोराच्या पेंडीनं झाडीत होता. तुकाराम महाराज किती श्रीमंत आहे त्याचं काय डोकं लावावा. ज्या तुकोबरायच्या कन्येनं एका वारकऱ्याच्या पोरीनं भरलेला हात झटकल्याच्या नंतर, एक कणभर पीठ भरल्याच्या नंतर फकीराचं कटोरं भरतंय. हजारो क्विंटल टाकल्याच्या नंतर भरत नाही, पण एका वारकऱ्याच्या पोरीनं कणभर पीठ टाकल्याच्या नंतर भरतंय. ही त्यांच्या मुलीत ताकद आहे. त्या तुकोबरायचा अधिकार किती मोठा असेल, किती मोठा असेल. म्हणून माझे निळोबाराय म्हणतात काय त्यांचा. म्हणून निळोबाराय म्हणले मी किती वर्णन करू. एका घरी माझा पंढरपुरातला मालक आला. सोबत एक दोन होते. गरुडाला सोबत घेतला असेल, अजून कोणी एखादा सोबत असेल, पण वारकऱ्याच्या रूपात आल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं, बसायला टाकलं. आपल्याकडे आदर आतिथ्य करण्याची पद्धत आहे. पाय धुवा, बसायला टाकणे, पाणी दिलं. दूध घेता का, सगळं काही विचारलं. आणि मग विचारलं, महाराज 9 साडेनऊ वाजलीत पहाटेची, तासा 2 तासात स्वयंपाक होईल, आपण जेवून जा. अगरे बा, असं ज्यांच्या घरी गेले त्या वारकऱ्यांनी घरी आलेल्या वारकऱ्यांना असं म्हटलं, जेवून जा म्हणजे जेवून जा. ठीक आहे म्हणले. काय करायचं जेवायला म्हणले, पुरणपोळीचा स्वयंपाक करा. वा लक्ष्मी. जी मालक, जी म्हणणारी बाई तुमच्या तिथं कोणी बसलेली आहे का नवऱ्यानं आवाज दिल्यावर? कोणी एखाद्या शेजारणीनं सांगा, नवऱ्यानं आवाज दिल्यावर ही बाई जी म्हणती मी तिच्या चपलाच्या पाया पडतो. चपलाच्या पायावर पाणी टाकून पाय पे, ते पाणी पिईन, चपलाच्या पाया पडतो जी म्हणती की एखादी बाई. आणि काय येडेवानी करता, सक्रातीच्या दिवशी इशीच गाडगे घेऊन फिरता. किती महाराज मेल्यावर सुधरत आणि तुम्ही पहिली गोळी मला घाला. जी बाई नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या विटेवरच्या मालकाला आवडती. जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या काशीतल्या मालकाला आवडती. जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती माझ्या संतांना बाई आवडती. नवऱ्याचा आदर करीत नाही, महाराजाला काजून बदाम टाकून दूध देते. हो, ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. हे अल्ताफजी गलत काम है, ये सही काम नहीं हो. लय मोठा परमार्थ माझ्या माईंनो. आपल्या पतीला देव मानायचं, दुसरा परमार्थच नाही कुठला, काही नाही. नवऱ्याला वसवस करीती, लवंगा उपास धरीती. खारकाव बुधवार, हो लवंगाव मंगळवार. हे उपासन तापासन कुठे देव भेटत असतो त्यानं. आणि त्यातली त्यात आपल्याकडे उपास फक्त 29च सांगितले आणि 1 सोमवार सांगितला. 1 उपास सोडीनं तुम्ही 1. माझ्या माईंनो, माणसं व्यसनी आहेत तरी कमी आजारी पडायलेत. तुम्ही व्यसन करीत नाही तरी जास्त आजारी पडता. याचं एकमेव कारण आहे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने जे उपास सांगितले नाही ते तुम्ही धरतात. करायचे नाही ते उपास. हा, ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते उपास करा. माणसाला विलय काहीला उपास धरायचा ना. आमची इथे एक जण 9 दिवस साबुदाणा खात होता. धर बापा उपास जगदंबेचा, त्याबद्दल दुमत नाही. आदिशक्ती ती जगदंबा माता, तिच्या विरोधात मी कसा बोलन, काय बाळ्याची टप्पर आहे. पण 9 दिवस उपास धरीतून दसरा झाला की घोरपडी धरीतू. भडव्या, देवी येडी होई रे तुला पावायला. हा, तिनं रावणाचा भोगा केलाय तर तुला आपटू हाणायला तिला काय कमी ताकद आहे.
नाटक करू तू आपला बाजावर बसत नाही, गादीवर बसत नाही, 9 दिवस साबुदाणा खातून दसरा झाला की याच्या त्याच्या पोवळी इचकी तू. याच्या उसात वाघूर लाव, त्याच्या उसात वाघूर लाव, यमास आवळीन तो या गळ्याला. चिरपीर पण नाही करता याचं. नाटका परमार्थ देवाला नाही आवडत. चला लक्ष्मी जी शब्द आला, सरपंच जी मालक, वारकरी आले. तुम्हाला सांगतो ज्याच्या मागं पुढं कोणी नाही, त्या लोकांनी चुकीचं वागलं तरी त्याचा परिणाम जगावर होत नसतो किंवा कोणावर होत नसतो, तो एकटा असतो. पण संसारातला एक माणूस जर चुकीचा वागला तो स्वैऱ्या धाऱ्यापर्यंत त्याचा शेक जात असतो. म्हणून प्रापंचिक जीवनातल्या माणसानं चुकीचं वागता कामा नये. तो कोणाचा तरी भाचा असतो, कोणाचा तरी मेहना असतोय, कोणाचा तरी काका असतोय, कोणाचा तरी भाचे जावाई असतो, कोणाचा मामे जावा, काय काय नाना प्रकारचे त्याचं नातं असते. तिथपर्यंत त्याच्या झळा पोचत असतात. म्हणून संसारातल्या माणसानं गोड वागावं. उदाहरणार्थ मी संन्याशी, आता मी चुकीचं वागलो तर काय मागणं पुढून फुफुटा उड, लोक बेदखल करतील, चल चल सरक बाजूला. पण मी चुकीचं वागल्याच्या नंतर कुठेतरी एक रक्ताचं नातं शिल्लक असतं, त्या नात्याला तडा जात असतो. अरे आपला लय विश्वास होता बाळ्यावर, पण बाळ्यानं तडा दिला, झालं त्यांचं अंतःकरण तुटलं. म्हणून प्रपंचातल्या लोकांनी चुका करता कामा नये. त्याचा फार मोठा स्फोट होत असतो आणि त्या स्फोटामध्ये नाना प्रकारचं नुकसान होत असतं. म्हणून संसारातल्या लोकांनी अत्यंत गोड वागलं पाहिजे. उन्हाळे पावसाळे हिवाळे येत राहत असतात, कमी अधिकपणा येत असतो. निसर्गाचा जसा समतोल बिघडत असतो तसं माणसाच्या जीवनाचा सुद्धा समतोल खालीवरी होत असतो. सुख दुःख नाना प्रकारच्या गोष्टी पाठीमागे असतात आणि त्याला तोंड देऊन पुढे चालत असतो. त्याचंच नाव प्रपंचातला राजा म्हणत असतात. अहो विश्वाचा मालक संसारात पडला, त्याला तरी संसारात कुठं सुख होतं? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. अहो 6 महिने 26 दिवस त्याची पत्नी राक्षसांच्या तावडीत राहती, त्याला काही सुख होतं का अशोक संसारात? त्यालाही संसारात सुख नव्हतं. महान शक्ती प्रभू जरी झाला संसाराचा दास, त्यालाही दुःख होतं संसारात. विटेवरच्या मालकाचं आपण चिंतन करतो, त्या मालकाला 16,108 पत्न्या, एका पत्नीचा राग, एका पत्नीला मालकाचा राग आला आणि वैकुंठ सोडून पंढरपुरात खाली आल्या. त्याला तरी संसारात 9 वेळेस लक्ष्मीने दुःख दिले. तर तुम्हा आम्हाला संसारात अविरत 100% सुख भेटेल याची अपेक्षा का करता? कारण संसार हा दुःखाचाच मुळे. फलकट तो संसार, संसार फलकटे, संसार दुःख मूळ, चौकडे विंगळ किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि याच्यात सुखाची कल्पना करायची नाही, चालत राहते. संसार एक अशी गोष्ट आहे, संसाराने सुखाचं शर्ट घातलंय, दुःखानं सुखाचं शर्ट घातलंय, दुःखाने सुखाचं शर्ट घातलंय. आपल्याला वाटतंय सुखी आले, पण जवळ शर्ट काढा की आतून दुःखाचाच गोळा आहे. चालत राहतं. याच्यातून सुख प्राप्त करायचं म्हणजे समाधान मानित राहायचं, ती गोष्ट आहे. पण प्रपंचातल्या लोकांनी चुका करायच्या नाही, त्याचा स्फोट मोठा होतो. असो, अंतकरण रडत होता आपल्याला. किती सात्विक आणि सदाचारी पुण्यशील माय भेटली. लक्षात करा, द्वापार युगाला होऊन वर्ष किती झाले असतील? त्या कालाच्या वर्षाची गणना करा. आजही कुंतीचं नाव इथं घेतलं जातंय. त्याचं एकमेव कारण आहे अशोक महाराज फक्त चांगलं वागणारी बाई, अग्रेसर म्हणून तिचं नाव घेतलं जातंय. कधी 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 बघा, नाव चांगलं घेतलं जातं चांगल्या माणसांचं. हीच त्यांच्या पाठीमागची श्रीमंती आहे. पैशाची बनलं तर आपले पोरं आपल्या सरनाव टाकणारच नाहीत. आज्याच्या मागं कोणी टाकले नाही, तिथून पुढचे कसे टाकतील? फक्त माणसाची जी उरत असते ती माणसाच्या चांगल्या वागण्याची कीर्ती, आणि ती गोड असली पाहिजे. जेवण आटपली, आग्रह करून जेव घातलं. जेवण झाल्याच्या नंतर धर्माने सहज विचारला, आई आज सण नाही, वार नाही, आज कशा करता पुरणपोळी केली? उत्तर काय द्यावं म्हणून चुकीचं उत्तर दिलं. धर्मा, आपल्या कोणाड्यात ठेवलेल्या विटेवरच्या मालकाची भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला आज पुरणपोळीचा नैवेद्य केला. याच्याकरता तुम्हाला पुरणपोळी. 5 लेकरं बाजूला गेल्याच्या नंतर त्या मूर्तीच्या पुढे डोकं ठेवलं, देवाला सांगितलं, देवा माफ कर रे. लेकरायला उत्तर काय देऊ याच्याकरता तुझं नाव घेतलं, माफ कर. पुरणपोळ्या तुझ्यासाठी केल्या नाही, केलत्या कशासाठी? आज संध्याकाळी झोप लागल्याच्या नंतर पुरोचन महाल पेटून देणार आणि या महालामध्ये आपली लेकरं जळणार, आपण जळणार. उद्या भविष्यात आपल्याला ही लेकरं कधी पाहायला भेटतील?
म्हणून जाता जाता या पवित्र हाताने मुलांना गोडधोड खाऊ घालून मरावा अशी अपेक्षा बाईच्या अंतकरणात होती. आपण वाचू शकत नाहीत. ती रात्र घातक होती. बघा, देवाचा विसर नाही पडला की त्या वास्तूत सुख प्राप्त होत असते. 80% घर ज्वलनशील आहे. 80% पेट्रोलचा हौद बाजूला आहे आणि त्या हौदाच्या काठावर चूल पेटिलेली. कसं शक्य स्वयंपाक करणं? लाक्षागृहात राहणं म्हणजे पेट्रोलच्या हौदाच्या बाजूला स्वयंपाक केला इतकं घातक आहे. इतकं सोपं, प्रत्यक्ष यमाच्या दारात राहिल्यासारखं आहे. हो, एका जाळीत वाघ बसला. बोरीची जाळी होती आणि त्याच बोरीच्या जाळीचा पाला खाला शेळी गेली आणि त्या बोरीच्या जाळीत कोण बसलेले? वाघ. सामान्य गोष्ट आहे ती. कशी वाचून येईन शेळी? ती 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 अधिकार शक्ती तितक्या मोठ्या संकटात आपल्या 5 लेकरांना घेऊन कोणती त्या घरात राहत होती. बघा त्याचा विसर न पडण्याची ताकद. रात्रीचा 1 वाजलेला आहे. 12:30 वाजता एकदा प्रवचन गेला. 1 वाजता कुंतीच्या लक्षात आला आता आपले डोळे झाकतात. गेल्या 5-7 दिवसापासून डोळे उघडे ठेवून 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 मुठीसारखी डोळी सुजली होती. लालबुंद डोळे झालेली होती. पापण तर्र झालेली होती. डोळ्याला जे काही पुरवठा करणाऱ्या रक्ताच्या शिरा लालबुंद पडलेल्या होत्या. रात्रीच्या 1 वाजता आपल्या लेकरांची चेहरे उघडी केली आणि त्या कोणाऱ्या देवळीत ठेवलेल्या प्रतिमेच्या जवळ गेली. देवाला सांगितलं, देवा मला नेलंच तरी हरकत नाही रे, पण या 5 लेकराला वाचव रे. हे भजन करणारी पोर आहेत तुझी, वाचव रे यांना, वाचव. एक विनंती करते देवा, 5 जणांना वाचण्यासाठी तुला त्रास होत असेल, एवढा कामाचा व्याप सांगत नाही, पण एक लक्षात ठेव, मी आणि माझे गेले तरी चालेल, मी आणि माझे गेले तरी चालेल, पण माझ्या मालकाने जिच्यासोबत लग्न केलं तिला माद्री म्हणतात. त्या माद्रीचे 2 पुत्र जिवंत देव चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्यावर विश्व कृपा करील. या दोघांना वाचव रे देवा, या दोघांना वाचव. आता मी तुला बघू शकत नाही. भिंतीला टेकन दिला आणि त्याच्याकडे बघत होती. सारखं त्याचं स्मरण करत होती, त्याचं चिंतन करत होती. बघता बघता डोळे झाकले. आवेशाने एकदा डोळे उघडे आणि अंतकरणातून एक ध्वनी निघला, देवा सांभाळ रे लेकराला, सांभाळ सांभाळ. हे वनात सापडलेली सावधेत्री देवा, करी यांच्यावर कृपा. आणि कुंतीने डोळे झाकले. 1:15-2च्या सुमारास प्रवचन नावाचा व्यक्ती हातात मशाल घेऊन आला. हिने केलेल्या आग्रहापोटी वैकुंठातले मालक द्वारकेमध्ये निद्रा करत होते. रात्रीचे 1:15-2 वाजले. अशा वेळेला फार दिवशी जगाचा मालक जागा झाला. आईसाहेब बाजूला होता. सर्वांग घामानं चिंब झालेलं होतं. डोक्यातून घामाचे लोट वाहत होते. आईसाहेब विचारलं, काय? काही नाही. गरुडाला पाचारण कर. गरुडाला पाचारण केलं आणि गरुड सुदर्शन आणलं आणि हातामध्ये भगवंतानं रात्रीच्या 1:15-2 वाजता सुदर्शन घेतलं आणि पुरोचन नावाचा व्यक्ती लाक्षागृहाला आग लावणार तेवढ्या अवकाशात सुदर्शन पडलं. चक्र मारके धरणी फोडी. लाखा जोर में पांडव बैठे गुप्ता गलगाई बिगरी किने बजाए नाथ मोरे बिगरी किने बजाए. जिथे पांडव आणि कुंती आहेत तितक्याच जागेला छिद्र पाडलं. नर्मदेच्या तीरावर पांडव सुखरूप नेले. वसरीमध्ये त्या दिवशी मुक्कामासाठी एक बिल्लीन आलेली होती. तिचे 5 लेकरं घेऊन ती वसरीत झोपली होती. कुंतीला माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी लाक्षागृह जळालं. ते एका स्त्रीच्या बांगड्या सापल्या. ती भिल्ल स्त्री होती आणि 5 मुलांच्या अस्थी सापडल्या. ते तिचे पुत्र होते. दुर्योधनाच्या लक्षात आलं कुंती गेली, आपले 5 भाऊ गेले. या नालायक दुर्योधनानं त्या दिवशी दिवाळी साजरी केली. इतका भडवा होता दुर्योधन. त्याचा पाहुणा तुमच्या गावात, मग काय चिंता नाही. हरामखोर होता दुर्योधन, नालायक होता, बुजदिल होता, विवेक भ्रष्ट होता दुर्योधन. विवेकाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. इतका बुजदिल विचाराचा, जटिल विचाराचा दुर्योधन होता. फार घाणेरड्या विचाराचा होता. तुम्हाला एक सांगू का, भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचा नागरेसर जर वाईट पाऊल पडला ना, चुकीचं काम जर एखाद्या स्त्रीने केलं तर तुम्ही तिला डोक्यातून डिलीट करा. डिलीटच म्हणतात ना, मोबाईल मधलं जे वाक्य आवडलं नाही ते
डिलीटच म्हणतात ना, तिला डिलीट करून टाका, पण तिची चेष्टा करण्याचा अधिकार भारतीय संस्कृतीतल्या पुरुषाला नाही, अशी वेद शास्त्र आणि पुराण नीती सांगते. तर रक्ताच्या नात्यातल्या पवित्र स्त्रीला भर सभेत उघड करायचा अधिकार काय दुर्योधनाला द्यालता? काय लायकी होती का त्याची? मोठी भाऊजाई आई समान असताना तिला मांडीवर बसा इतक्या हलकट विचाराचा दुर्योधन. त्यानं दिवाळी साजरी केली, फटाके फोडले, त्या दिवशी आनंद उत्सव केला, हस्तिनापूर सजवलं, तोरणं लावा. भीष्माचार्याच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब पडला होता. तो थेंब धरण्याची ताकद पृथ्वीत नव्हती. त्या दिवशी पृथ्वी अशी थरथर कापत होती. तर प्रत्यक्ष वरुणानं पृथ्वीला विचारला, आज थरथर का कापते? द्रोणाचार्यासारखा, भीष्माचार्यासारखा सात्विक ब्रह्मचारी, अशा ब्रह्मचार्याला एक प्रकार बघून दुःख झाले. त्या दुःखाचा जो थेंब पडलाय, ह्या थेंबाचा क्रोध एके दिवशी इतका उद्वेगाला जाणार, म्हणून 18 दिवस युद्ध त्याच थेंबापासून झालं. ते कायमस्वरूपी राग चालत होता, कायमस्वरूपी. चांगल्या माणसांना जी गोष्ट सहन होत नसती का, तिचं पाप फेडावं लागत असतं. एक लक्षात ठेवा, मुद्दा सांगतो. आपल्या बापदाद्यांनी 72च्या दुष्काळात एक टाइम जेवून आपल्यासाठी जमीन कमिली, आपल्यासाठी घरं बांधले, संपत्त्या ठेवल्या, 4-2 रुपये ठेवले. ते कधी कधी गोव्याला गेले नाही, कधी कधी हनीमूनला गेले नाही, त्याने चुकीच्या ठिकाणी 1 रुपया खर्चिला नाही. लेकरं बरं होईल, आनंदाचं सुखानं त्यांचं जीवन जगल यांच्याकरता त्यांनी 4-4, 5-5 लुगडे नेसले नाही, 2च लुगड्यावर संसार केले. कामं करायचे असेल तर 2-3 थिगडाचं लुगडं नेसलं. अशा परिस्थितीत बापानं गाठी मारलेलं धोतर नेसलं, साधा पिळा पडलेले पटके घातले. अशा परिस्थितीत संपत्ती कमवावा आणि त्या पोरानं बायकोच्या फॅरनलवलीसाठी केळीचं ढेलं इकावा. काय मरताना आशीर्वाद देईल ते म्हातारं? दुःख वाटेल का नाही त्याला? मग तसं आपण एखादी चुकीची गोष्ट केल्याच्या नंतर आपल्या पूर्वजांना, अधिकारी लोकांना त्याचं दुःख वाटत असतं. हे दुःख भीष्माचार्याला ज्यावेळेला वाटलं, त्या थेंबाचा उद्रेक झाला. 18 दिवसाचा युद्ध प्रसंग. अजून 9 कारण आहेत त्यासाठी, पण पुढे बघू. बैल 2 जमीन 300 एकर कशी नांगरता येईल? जसं तो मला बोलता येईल तितकं बोलेल ते. पांडव तिकडे सुखरूप गेले. माझ्या तुकोबराने विटेवरच्या मालकाला विचारलं, प्रभू एक विचारू? पांडवाला जाळण्याचा प्रयत्न कोणी केला? सख्या चुलत भावानी. रात्री झोप तू स्वतःची मोडून का घेतलीस? ब्रह्मांडाच्या मालकानं सांगितलं, तुकोबरा, ज्या बाईच्या हातात विदुर काकानं माझी प्रतिमा दिली त्या दिवसापासून तिच्या अंतकरणात, तिच्या ध्यानात मी होतो. माझा विसर तिनं पडू दिला नाही, आणि माझा विसर ज्या माऊलीनं पडू दिला नाही, तिचे लेकरं जर लाक्षाग्रहात जळाले असते तर मला कारुण्य सिंधू कोण म्हणलं असतं. सिंधू म्हणजे समुद्र, मला कारुण्याचा सिंधू, कारुण्याचा सागर ही उपमा आहे. आणि जिनं माझं ध्यान करावा, तिचे लेकरं जर एका लाक्षाग्रहात जळत असतील तर मला लावलेली समुद्राची उपमा ही गौण आहे, ही खोटी आहे. गुणगाई नावडी. तेव्हा तुझा विसर न पडल्यामुळे इतका फायदा. पुन्हा एक पुरावा सांगतो तुम्हाला. तेव्हा कुंतीनं देवाचा अशोकबा विसर न पडू द्याल्यामुळं लाक्षाग्रहातून वाचिलं. एक मूर्ख माणूस, एक नालायक माणूस एका बुजदिल माणसाच्या संगतीला लागून त्यानं लाक्षाग्रह पेटीत होता. पुरोचन हा हरामखोर मिस्त्री होता. बांधकाम क्षेत्रामध्ये 14 लोक आले, त्याच्यात 1 नंबरचा व्यक्ती असेल विश्वकर्मा महाराज. 1 नंबरचा, 1 नंबर कलेची देवता विश्वकर्मा महाराज. रावणाची लंका ज्यांनी बांधली ते विश्वकर्मा महाराज. सुदाम देवाचं सोन्याचं गाव ज्यांनी बांधलं गुरुजी ते विश्वकर्मा महाराज. आणि बाकी अशी काही लोक होती. 14 पैकी हे एक. मधला घरी गेल्यावर पहा सगळ्या गोळ्या एकट्या घेत जाऊ नका, रिॲक्शन येत असते. बघा जा घरी मोबाईल भिताडासारखे मोठाले तुम्हाला तेच केलं की तुम्हाला यतिम प्रातु भय कालेषु यत् कलान वास्तु पुरुषां भयु स्थित पुनिता सर्वाति जायते रिकामी जागा गौंडी नामने, रिकामी जागा गौंडी नामने. असं तुम्ही मोबाईलवर गुगलवर याच्यात जावं लागतं ना, त्याच्यावर असं ते बोट इचका लगेच तुम्हाला ह्या 14 मिस्त्रींची यादी येईल. त्याच्यामध्ये जटिल कोण आहेत, नालायक कोण आहेत, बुजदिल कोण आहेत, हरामखोर आहेत, त्याची सुद्धा यादी येईल. असं मला वाटतंय असेल ते मोबाईलवर, असं वाटतंय. आपल्याकडे नसल्यामुळं तितका काय अभ्यास नाही. आणि मी आपला हेच वापरितो. पैसे आहेत माझ्याजवळ, पैशाला काय कमी नाही, मी सोन्याचा घेईन.
सोन्याचा हिऱ्याचा घेईल, 1 कोटीचा घेईल. युट्यूब चालू आहे, ऐक नाही राजे? मला उद्या विचारणार आहे इतके पैसे तुझ्याकडे कुठून? निष्ठेनं शेती करतोय पाठ्या, काही कमीच नाही ना. यथा सांग उत्पन्न नाही. सगळ्या तुरी घातल्या तर मस्त मोबाईल येईल. हो, सगळं मागचं या वर्षीच ते सोयाबीन विकलं होतं, किती मोठा येईल, काय ताण नाही. मागचं ठुल्यामुळं चांगला बोकना बसला. नाही हसवाल नाही का तुम्हाला? दुसऱ्याचं घर पेटल्या मस्त शेकाता नाही का? आणि तुमच्यातल्या कोणीच नाही ठुलं का? आम्हालाही कळत आहे ना कोणाकोणाचं राहिलं. ज्याचा चेहरा पडला ते महेश सोबती आहेत. विठाला जास्त नव्हतं माझं, थोडंसं होतं, काय ताण नाही. मोबाईल घेईन मोठा, त्याबद्दल दुमत नाही. पण चाललंय याच्यावर काय, याच्यावर बी तारखा आल्या आता, त्याच्यामुळे आपल्याला काय अडचणत नाही. आता त्या भितडावानी त्याच्यावर तारखा येतात असं काय विषय नाही, याच्यावर बी येतात. हे भेव वाटतं बघा त्या मोबाईलचं, दुसरं काय नाही. ते तुमचे मोबाईल जरा बदमाश आहेत. हे पतिवर्ता मोबाईल आहे, तुमच्या मोबाईलचा काही भरोसा नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जे येऊन ते येतंय, तुम्हाला जे पाहायचं नाही ते येतं की नाही नागरे सर? येतंय. त्याच्यावर तुम्ही पाहत नसताल ते भाग सोडून, पण येतंय. कधी कधी तुमचं जे जाऊन ते बी लोकांना जातंय. चुकीचं बटन दाबल्यावर याच्यात काही येतं नाही, कोणाला जात नाही. कशाला आपलं हेच वापरायचं, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं? आता घराची ताकद, नामसाधनेची ताकद किती मोठी आहे. नालायक व्यक्ती घर पेटवत होता अशोक बुवा, त्याच्यातून वाचीला असेल नवल नाही. एका व्यक्तीचं घर एका भजन करणाऱ्याने पेटिलं. त्याच्यासारखा भजन करणारा जगात कोणी नाही, बरं जगात कोणी नाही. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे. अरे तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे हे आळंदीतल्या मालकाकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे ते देहूतल्या मालकांकडून ऐकायचं. तो भजन करणारा किती श्रेष्ठ आहे माझ्या पैठणच्या मालकाकडून ऐकायचं. उद्याची वारी आहे पैठणच्या मालकांची. जा वारीला, जा राजू, अशा संतांच्या वाऱ्या कर जा, आपल्या बाकीच्या वाऱ्या मिटत येतात. हो, ह्या संतांच्या वाऱ्या नाही केल्या की तो फकीर म्हणजे शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरी झाले. शुकाचार्यांच्या बरोबरीचा, दत्तात्रयांच्या बरोबरीचा, कपिलांच्या बरोबरीचा, याज्ञवल्क्यांच्या बरोबरीचा तो फकीर होता. सामान्य नाही. ते काय असा धुपन का आणणारा थोडाच होता. ते फकीर फकीर होता. हिरव्या रंगाची कपणी डोक्याला बांधलेली, हिरव्या रंगाची लुंगी घातलेली, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढीने एक चिमटा होता. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा नावाचा फकीर. भजन करायचा. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. भजन करायचा तो फकीर त्यांच्या देवाचं. पण त्या फकीराला एका म्हातारीनं बऱ्याच दिवस भिक्षा दिली. फकीर हा शुद्ध व्यक्ती असतो, वारकरी हा शुद्ध व्यक्ती असतो. पण आता वारकऱ्याचं सोंग घेऊन कोणी कसे वागायलेत, आणि तरी त्या भाडव्याला तुम्ही मानता तुमच्या घराला कुपाती लागन. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. तुम्हाला एक सांगू का राजू, एबा गुन्हा करणाऱ्यापेक्षा, चुका करणाऱ्यापेक्षा चुका सहन करणारा हरामखोर असतो. चुका सहन करणारा भडवा असतो. लक्षात ठेवा. तो धर्मासाठी घातक असतो, तो आपल्या कार्यासाठी घातक असतो. चुका करणाऱ्याला प्राधान्य द्यायचं नाही. किती बी विद्वान गायक असू द्या, जर तो दारू पित असेल आणि तुम्ही त्याला बोलून पैसे देत असाल तर बरोबर तुमचे लेकरं सुद्धा दारू पिणार. कीर्तनाच्या स्टेजवरून सांगायलो, कारण ज्ञानोबा राय तुकोबा राय तुम्हाला मानणार नाहीत.
मानणार नाहीत, तुम्हाला मानणार नाहीत. अरे या संप्रदायात का तुम्ही अशा लोकांना प्राधान्य देता? देऊ नका. मानणार नाहीत ज्ञानोबा तुकोबा. मी मगाशी बैठकीत बोलून गेलो सदानंदजी तुम्हाला की हा संप्रदाय निष्ठावंत लोकांनी टिकवलाय. काल परवाच्या 5-50 लाखाच्या टपराच्या गाडीत बसणाऱ्याने नाही टिकवला. हा संप्रदाय महिन्याची वारी करणाऱ्यानं टिकवलाय. असे काही निष्ठावंत वारकरी आहेत. एका एकादशीला आळंदीला, एका एकादशीला पंढरपूरला, दुसऱ्या एकादशीला आळंदीला, त्याच्या पुढच्या एकादशीला पंढरपूरला. अहोरात्र चालते तो, अहोरात्र चालते. ह्या निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्यांमुळं हा संप्रदाय टिकलाय. हा संप्रदाय टिकलाय. भंगाऱ्या भोंगाऱ्यांना बोकांडीवर घेता, पाप लागन तुम्हाला, पाप लागन. तुम्हाला एक सांगू, एका गावात गेलो सदानंदजी मी, तिथला एक माणूस म्हणला झकास कीर्तन करा. म्हणलं तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो बाडव्या. झकास म्हणते कीर्तन. कीर्तनात काय अपेक्षा ठेवायला पाहिजे? या स्टेजवर कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरिरूप. अरे या भारतामध्ये खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर तुम्ही वाईट पाहण्यासाठी तुम्हाला स्टेज आहेत. पण एकच विनंती करतो, तुमच्या बुटासकट पाया पडतो, कीर्तनाच्या, भागवताच्या, रामायणाच्या, प्रवचनाच्या स्टेजवर फक्त संप्रदाय बघा, फक्त संप्रदाय बघा. बाकीचं बघू नका रे, बघू नका, बघू नका. माझी लायकी नाही तुम्हाला सांगण्याची, पण बशिलं म्हणून सांगतोय. उभं केलंय तुम्ही मला म्हणून सांगतोय. लय लय कष्ट घेतले मागच्या लोकांनी. परवाला एका गावी गेलो. 59 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. बाबांच्या पुण्यतिथीचा. 59 वर्षापूर्वी काय असेल सांगा बरं? होत्या का चपात्या खायला? असेल का नुकती? असेल का शिरा? असेल का बासुंदी? असतील का गुलाबजामुन? बाजऱ्याच्या कण्यान आमटीवर सप्ते केले हो. त्या लोकांना माना. त्या लोकांच्या किमतीमुळं त्यांनी परमार्थ टिकवलाय. म्हणून आमच्यासारख्या भंगिऱ्याला कीर्तन करायला भेटलेत. त्यांनी टिकवलाय. तुम्हाला सांगतो या टिकलेवाल्याला, तुमच्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, झाडाच्या पाला पिळून खाल्ला, पाला शिजून खाल्ला पाला. आणि तुम्हाला जमिनी टिकून ठेवल्यात. म्हणून सासू सासऱ्याला जीव लाईजा टिकल्यावाल्या होत. तुमच्या सासून सासऱ्यानं 72च्या दुष्काळाला जमीन विकून जर गोव्याला गेले असते मजा मारायला, तर तुम्हाला नाशिकला इटा उचलायला जावं लागलं असतं. इटा. म्हणून सुनायला सांगतो, सासू सासऱ्याची सेवा करा. झोपीत भिताडा अंगाव पडन. झोपीत 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 मरून जा. शिंदोरके, वचे, अंतिके, चतुरे, मंजुळे, चुरा होईन तू आज चुरा, भोगा होईन भोगा. सगळ्यात मोठा परमार्थ तो आहे. सगळ्यात मोठा वागणं हा सगळ्यात मोठं श्रेष्ठ काम आहे. चला. अंगरशा फकीराला बऱ्याच दिवस भिक्षा दिली, पण रगील फकीर होत ते. मस्तीतलं फकीर होत ते. महिमेतलं फकीर आहे. त्या मथारीने विचारलं, ए फकीर्या, ती मथारी का साधी असेल का हो? फकीर तिच्या हातचं जेवत होता म्हणल्यावर. ते 3 टाइम नॅच करणार फकीर होतं. हे ते कोणाच्या घरचं खात नव्हतं. आणि ते फकीर त्या माथारीच्या हातची भाकरी खायचं. ती माथारी निष्ठावंत तुकोबारायची श्रोता होती. परिसरात तुकोबारायचं कीर्तन असलं की ती ऐकायला जायची. इतकी सात्विक माथारी होती. काय त्यांचा महिमा वरून वारंवार सांगतोय. माथारीने विचारलंय, फकीरा पाया कम पडत नाही रे कोणाच्या? ते फकीराला मराठी कळत होती, पण बोलत हिंदीत होतं.
ए बुढ़ी मैं किसी के पैर नहीं छूता बोले, मैं किसी के पैर नहीं छूता, नहीं झुकता बोले किसी के पैर के ऊपर. काऊन नाही वाकत रे? हे मला आवडतच नाहीत म्हणे. तर म्हातारी म्हणली रगिलीस इतकं काय तुझ्याकडं? तो फकीर म्हणला ए बुड्ढी हर दिन तू यही सवाल करती मुझे, क्यों नहीं झुकता, क्यों नहीं झुकता? मैं अभी झुकता बोले. एक कटोरा भर के किसी ने देना बोले, आटा अनाज देव, आटा देव, कुछ तो कुछ ये भर के देव बोले. कटोरं होतं फकीराकडं, त्याच्यात 2.5 किलो धान्य बसत होतं. ताडाच्या झाडाचं कटोरं असतंय ते. जिनच्या पॅन्टीवाल्यान उग ऐका, हे तुमचं काम बहिऱ्या माणसावानी, बहिरे दोनदा हसत येत. एकदा पुढचं हसल्यावर एकदा कळाल्यावर. काय माहिती जुनं इचकी जाणं, खपक्या मोबाईल आहेत भिताडासारखे तुम्हाला. इचकी जा त्याच्यातलं जुनं पाहत जाणं. देव कल्याण करीन राजे हो, तुमचं कल्याण करीन हो. हा ते कटोऱ्या घेतलंय बुड्ढी, हे जो कोणी भरून देईन मी त्याच्या पाया पडतो. म्हातारी म्हणली जाय, गांजा श्रीमंत लोक आहेत, जाय त्याला माग. तर त्या काळातला एक फार मोठा श्रीमंत व्यक्ती होते चिंतामणी देव. ते बाप्पा गणपतीचे उपासक होते. बाप्पा गणपतीचे उपासक. गणपती त्यांच्या हातानं म्हणे नैवेद्य जेवत होते. एवढे अधिकारी होते ते, महात्मे होते लोक, सामान्य कसं म्हणता येईल त्यांना, फार मोठी लोक. आणि त्यांच्या दारात फकीराने अलग टोकली, रसुल्ले ला इलाही भिक्षाम देवा. मधलं सोडून देतो, जाऊ दे आपण पटकन जागेवर येऊ. भिक्षा मागितली. चिंतामणी देवाच्या लक्षात आलं, फकीर आला गडे. फकीर बैठकीतून पाहिलं तो फकीर दिसला. भगवान सूर्यनारायणाच्या प्रकाशाला लाजविल इतका तेजस्वी फकीर होता तो, इतका तेजस्वी. आचरणाचं तेज असते, आचरणाचं. 900 एकरवाल्याचा फोटो एकीकून लावा आणि संतांचा फोटो एकीकून लावा, मान कोणा पुढे वाकती? याचं आचरणच धड नाही ना, म्हणून त्याच्या फोटोकडे मान वाकत नाही ना. आचरणच धड नाही, कोणाचे उधार आणलेले देतच नाही. असंच आणू 900ची 1100 केली. आणि काय त्याच्या पुढे मान वाकन? मान वाकण्यासाठी कापशबो आचरण लागते, आचरण. फकीर आचरणशील होता. सुनबाई फकीराला कटोरा भरून द्या. सुपात देत होत्या पहिल्या मावल्या माझ्या, सुपात देत होत्या, सुपात. आता मी तुम्हाला दोष देणार नाही, कारण मागणारे लोक सात्विक होते नो. मागणारी सुद्धा माणसं दर्जायुक्त होती, शुद्ध अंतकरणाची होती. आता काय मागताना गोड वागतून तेच ऐकलं की तिसराच कार्यक्रम करतो. म्हणून जेव कोणाला घाली जा माझ्या माईंनो, पण पैसे कोणाला देत जाऊ नका, पाया पडतो तुमच्या. कारण पैसे चुकीच्या माणसाला जर गेले की त्याचं पाप तुमच्या संसारावर पडत असते, तुमच्या संसारावर. म्हणून माझ्या 18 मालकांपैकी एका मालकाचा पुरावा आहे, सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. पैसे मात्र त्याची सगळी बायोडाटा कुंडली काढूनच त्याला दिले पाहिजे. हो, नाही तर सोंग घेतलं साधूचं, पैसे दिले आणि त्यानं ती घरी जाऊन एखादी रंगारंगाचं पाणी जर पेलं आणि लेकरा बाळाला जर मारलं तर पैसे देणाराच्या बोकांडीवर पाप पडत असते. म्हणून पैसे कोणाला नाही द्यायचे, लायक संपन्न माणसाला देत जा. हो, कोणाला नका देत जाऊ. आपले पैसे वायफट ठिकाणी गेले नाही पाहिजे. असो, भरून द्या म्हणले कटोर. बोऱ्या भरलेल्या होत्या. एका कोपऱ्यात रास पडलेली होती गव्हाची. आंबर फुल झालते. आंबर असतो घरात आणि पेव असतो दारात. पेव दारात असते आणि आंबर घरात असतो.
आंबर घर बांधतानाच खालच्या मजल्यात त्याच्यासाठी एक हाऊत करून वरी छत टाकून त्याला एक चौकट करून त्याला दरुजा करून बरोबर त्याच्यात त्याला आंबर म्हणायचं आणि बाहेर मानी करून खाणल्या जातो त्याला पिव म्हणायचं। आंबरही भरलेली होती। कोपऱ्यातल्या बोऱ्यामध्ये त्या पोतड्यामध्ये पोतं घातलं आणि 3-4 किलो गहू घेतले त्याच्यात आणि कटोऱ्यात बसत होते 2.5 किलो। 4 किलो गहू त्याच्यात घेतले पण फकीराच्या कटोऱ्यात टाकले की इतकेच होत। ती बाई म्हणली, बाई म्या गहू नसतीन घेतले का काय ग जास्त? आवाज मोठा करा। मी तर भरून घेतलं होतं सूप, मला कळालंच नसन। तिनं पुन्हा एकदा आता पोत्यात नाही बुडिलं, कोपऱ्यात रास पडली होती ती रासच त्याच्यातच सूप घातलं आणि 5-6 किलो गहू घेतले तितके टाकले, चमच्याभरच होऊ लागले। आणि सासऱ्यानं सांगितलं कटोरं भरून दे म्हणून तिनं 5-25 पोते गहू टाकले तरी चमच्याभरच होऊ लागले। त्याला म्हणतात फकीर, ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा फकीर। गडी गुडी आणले, चट पोते टाकले चट। मागून एक गडी लय शहाण होतं, ते म्हणला सगळं फकीराला द्यायला आपल्याला काय, आपल्याला महिन्याला संधी लागतील, लय गडी हुशार। हो, तेव्हापासून काम करणार माणसं लय चतुर महाराज, लय हुशार लय हुशार। आणि मग सांगितलं, मालक आंबर सगळे रिकामे झाले, बोरे रिकामे झाले, कोपऱ्यातल्या राशी टाकल्या पण फकीराचं कटोरं नाही भरलं। चिंतामणी देव बाहेर आले आणि फकीराला वाकून प्रणाम केला। फकीरजी माफ करिए, मैं नहीं भर के दे सकता। तर फकीर म्हणला, वेळ काऊन घातला आतापर्यंत माझा वाया? 4 घंटे झालं मला उभं केलंय, कटोरं भरून देता येत नव्हतं तर कशाला उभं केलं? घ्या तुमचे गहू। फकीराच्या कटोऱ्यात टाकल्यावर छटाक भर आणि कटोरं खाली रिचिल्यावर दरुजा झाकला, एवढा ढिगल पडला गव्हाचा। वापस आलं फकीर तन 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 करीत, हे बुड्ढी इशिले किसी के पैर नहीं छूता बोले मैं। म्हातारी म्हणली, लय तन तन करू नकोस मेल्या, तो कटोरं भरून द्यायची ताकद तुकाराम महाराजाची आहे। आणि मग फकीर देहूला आले, अनगडशाह फकीर, अनगडशाह फकीर देहूला आले। आणि देहूला आल्याच्या नंतर विचारलं, तुकाराम महाराजांचं घर कुठे? ते वट्यावर बसलेले काही असतेत ना धसकटे, हे काय लय शहाणे थोडीच असते, ते इचके अवलादी, ते काय लय शिस्तीत असतात का? दुसऱ्याच्या खपल्या काढणार, हे मागच्या जन्मात कावळ्याच्या जन्माला होते भडवे। लय चाललो फकीर तिकडं, काय देईन काय माहिती, ते काय लक्षात येणार यायला? ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, त्याला काय कळणार होता तुकोबरायचा महिमा, तुकोबराय काय होते तर? अख्खं गाव सोडून दिलं, फकीर चाललं म्हणे तुकाराम महाराजाचं घर कुठे, काय देणार आहेत ते तुकाराम महाराज? तुम्हाला काय माहिती चोंबळे होत त्या महात्म्याकडे काय आहे? तर तुम्हाला एक सांगू का, आपल्या भारतातल्या लोकायला खरा माणूस गेल्यावर कळतोय, अगोदर नाही कळत। ही आपल्या मातीत ताकदच ती काय काय अन्नात दोष काय माहित, ती माणसं गेल्यावर आपण त्याचे फोटो बितडावला येतो। ज्या महात्म्याच्या पुण्यतिथीचा सोहळा यायला काय कमी त्रास दिला असेल त्या काळात? भगवान बाबांना कमी त्रास दिला असेल? इतिहास पहा तुम्ही, बघा त्रास देणारी कोण होती? आपलीच होती ना। ज्ञानोबरायला त्रास देणारी आपली, तुकोबरायला त्रास देणारी आपली, पैठणच्या मालकांना त्रास देणारी आपली।